आता शिरा करायला घेतो. हो पण माझी एक अट आहे. अट? म्हणजे मी इथे चूल घरात काम करत असताना इथे कोणी नको. मला दडपण येतो हो. आणि शिरा करून झाल्यावर मी बोलवेनच ना तुम्हाला. इतकंच ना? आणि स्पष्टच सांगते, या सखूची सावली इथे पडायला सुद्धा नको. होय ग होय, आम्ही सगळे बाहेर राहू, तुला कुणीच त्रास देणार नाही. आणि मी सखूला नदीवर धुणी धुवायला पाठवते ना. अहो पण माझी धुणी धुवून झाली आहेत. माझे कपडे कुठे धुतले? चल ते घेऊन जा धुवायला. चल. भाऊजी, तुम्ही नैवेद्य करणार आहात का? मग जा पेढीवर बसा. नैवेद्य झाला ना की बोलावते. हा जा. जाऊ बाई, माणिकला तुम्ही रवा तूप गूळ सगळं काढून द्या. मी सुकामेवा आणि केशर आणून देते. आलेच. दे द्या. सिंधू, ये ग बाई वेळेवर. तर माझी फजिती करशील. या चादरी, हे कपडे, एका चादरीत हे सगळं गाठोडं बांध आणि नदीवर जाऊन लख धुवून आण. ए यमुने, घरात पूजा असताना मामी नदीवर कशी जाईन कपडे धुवायला? मग काय तू जाणार आहेस कपडे धुवायला? जत त्यात नाक खुपसू नकोसा. जा इथून. सिंधू अजून आली कशी नाही? शिबाई, फार उशीर नको व्हायला. एकतर चूल घरातून सगळ्यांना बाहेर पिटाळलंय. चुकून कोणी डोकवलं तर माझं पितळ उघडं पडायचं. अगं, मंद मूर्ख आहेस का ग तू जरा? मी सांगितलेला शिराचा डबा कुठे? आता पावसाच्या पाण्यानं घसरट झालं ना तर धावताना पडले. अगं तुझं काही का होईना. मी सांगितलेला शिऱ्याचा डबा कुठे आहे? ताई, डबा सांडला आणि पाहायला बी लागलं. गेली का नाहीस ग? मूर्ख कुठची. तू जाच. सकू, इथे ये. काय ग, कुठे निघालीस? अहो नदीवर कपडे धुवायला सांगितलेत ना. ते सगळं नंतर कर, तू आधी चल माझ्यासोबत. अहो पण अगं चल. आणि ते चल. ए चुप, बोलू नको. आधी मी काय सांगते ते ऐक आणि तसंच कर. ते बघ, सगळं साहित्य ठेवलंय. लगेच कामाला लाग आणि छान शिरा तयार कर आणि गुपचूप निघून जा. अगं बघत काय उभी आहेस? लाग ना कामाला.
आणि शिरा तू केलायस हे कुठेही बोलायचं नाही. तुला सावकारांची शपथ आहे. दिगू फार उत्सुकता लागली आहे रे. आज तुझी गृहलक्ष्मी साक्षात अन्नपूर्णेच्या रूपातली माणिक शिरा करणार आज. दिगू अरे ऐकतोयस ना रे. मला काय वाटतं की कशी असेल रे चव. नाही म्हणजे काकूपेक्षा वेगळीच असेल म्हणा, पण ती सडळ हाताने तूप घालेल ना रे. नाही त्यामुळे जरा चव वेगळी येते रे. ए दिगू सांग ना रे कशी असेल रे चव. तुला काय वाटतं? खरं सांगू का, आजपर्यंत ना मी तिच्या हातचं काही खाल्लेलं नाही रे, त्यामुळे अंदाज येत नाही ना. पण पुढे जे काही येईल ना ते चविष्ट असायला हवं, नाहीतर मग उपवास घडायचा रे. आपल्या घरामध्ये सुकामेवा तूप भरपूर प्रमाणात आहे, पण नुसतं एकत्र करून चव येत नाही रे. हातामध्ये कौशल्य असायला लागतं. नाहीतर मग चव बिघडते रे. आणि चव नसली ना तर माझ्या घशाखाली घासच उतरत नाही रे. हो अरे काका काय तू हं? पिढीवर असताना सुद्धा सतत खाण्यापिण्याच्याच गोष्टी करतोस तू. स्वतः काम करत नाहीस आणि मलाही काम करू देत नाही. आता खाणं जरा बाजूला ठेव आणि कामाचं बघ. हा चालेल. जेव्हा ते समोर येईल तेव्हा बघू ना. जा. बघू बघू. वा, शिऱ्याचा काय खमंग सुगंध सुटलाय. मला ना असाच शिरा आवडतो. बरं ऐक, आता एक काम कर, त्यात भरपूर सुकामेवा घाल. अहो पण गरजेपुरता सुकामेवा घातलाय मी त्याच्यात. गरज काय शिरा ठरवतो की आपण. मी सांगतेय ना. ऐका ऐका, प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात पडली ना तरच पदार्थ चविष्ट बनतो. आणि चवीबद्दल म्हणाल तर पदार्थाची खरी चव ही बनवणाऱ्या गृहिणीच्या मायेची, तिच्या भावनेची आणि तिच्या प्रेमाची असते. कुठलाही पदार्थ मायेने बनवला ना की त्याला चव येते. ए बस बस, तू हल्ली ना जास्तच उपदेश द्यायला लागलीयस. आता ना मला गरज आहे म्हणून ऐकून घेतेय तुझं. शिरा सखूने केलाय हे कळायला नको. वा 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 वा, पूर्णच्या पूर्ण गुण माणिक. शिऱ्याचा सुवासच इतका छान येतोय ना की कमाल कमाल. थांब, मला थोडा शिरा दे, आवडलं की पुन्हा घे. आला मोठा शाणा. माणिक हा तुझा सासरा आहे. हा, याच्या ना फार आवडीनिवडी असतात. सावकार, चव घेऊन सांगा ना. नाही म्हणजे मी पहिल्यांदाच केलाय ना, जमलाय का ते सांगा. हळूहळू ह्याच्यापेक्षाही छान करेन.
सुगरण माणिक, तुझ्या हाताला काय सुरेख चव आहे ग. वा, वा, वा. दिगू, आवडला ना शिरा? सगळा शिरा खाऊ नकोस हं. थोडा उष्टवलेला शिरा राहू दे माणिकसाठी. नवऱ्याचं उष्ट खाणं हा बायकोचा हक्कच असतो, त्यामुळे नवरा बायकोचं प्रेम अधिकच वाढतं. हा शिरा कोणी केलाय? सावकार असं का विचारताय? अरे चुलघरात ती एकटीच होती, मग तिनेच केलं असणार. ए तू वाढ का आणखी शिरा, वाढ वाढ. माणिक, अरे आम्ही सांगतोय ना दिगू, माणिकनेच केला शिरा. खरं खरं बोल, हा शिरा कोणी केलाय? तू केलायस का? अगं बोल ना. रमाई, हा शिरा खाऊन बघ, याची चव बघ. हा शिरा सकूने केलाय. मला कुणी फसवू शकत नाही. माणिक बोल, सकूने गेलाय की नाही हा शिरा? बघा बाई, मीच संकटात सापडले की नाही. तरी मी सखूला सांगत होते मध्ये मध्ये येऊ नको, तरीही चूल घरात घुसली आणि मला म्हणाली सावकारांना माझ्याच हातचा शिरा आवडतो. आणि बळजबरीने स्वतःच शिरा केला. मी नको नको म्हणत होते. खरं काय आहे ना ते मी सांगते. गप्प बस. एकदम गप्प. तू आणि खरं बोलणार? अगं मूर्खाचा तरी विश्वास बसेल का? खोटारडेपणा तुझ्या रक्तातच. बघितलंच ना रमाई, हा शिरा सखूने केलाय. हा पोटात जाण्याऐवजी चुलीत गेलेलाच बरा. अहो अरे अहो, अहो, आई अन्नपूर्णेला दाखवलेला नैवेद्य आहे हो तो. त्याच्यावर का राग काढताय? आणि तो असं चुलीत का टाकलात तुम्ही? तुलाही अक्कल नाहीये, पण तुझ्याकडून ज्यांनी करून घेतला त्यांना तर काडीची अक्कल नाहीये. अहो अहो, सावकार सावकार. अहो पाप लागेल.
शकून आहे हा. आई अन्नपूर्णेचा अपमान आहे. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. चुलीत हात घालून कसा शिरा बाहेर काढतीये? चुलीत निखारे आहेत ग, हात पोळतील. तरी मी आधी सांगत होते, पण कोणी माझं ऐकलं नाही. बघा कशी नाटकं करते ही. सखू तुला काय खूळ लागलाय का? सासूबाई, हा नैवेद्य दाखवलेला अन्नपूर्णा मातेचा प्रसाद आहे. तो असा कसा चुलीत टाकायचा? आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी बाहेर जा. निघा म्हणते ना. आता फक्त मी, अन्नपूर्णा, नैवेद्य आणि ही सखू एवढेच इथे असू. निघा. नैवेद्याचा अपमान व्हायला नको म्हणून आगाऊपणा केलास ना. हा, अन्नपूर्णेचा अपमान होतोय असंच दाखवायचं ना तुला. मग आता हा नैवेद्य तूच खायचास. हो, चुलीत टाकला तर त्याचा अपमान होईल ना. आणि गुरांना खायला घातला तर तोही अपमानच आहे. म्हणून हा सगळा नैवेद्य तू खायचा. लगेच खा. 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 आणि ही ताटली स्वच्छ करायची. ताटलीत एक अन्नाचा कणही शिल्लक राहता कामा नये. तुझ्या छातीवर बसून तुला हा प्रसाद खाऊ घालेन मी. खा. खा. प्रसाद खाल्लास ना की मग तुला राग खाऊ घालेन. बघू नकोस. तुला मी शिक्षा कशासाठी करतेय? नैवेद्य केला म्हणून नाही, तर त्याची चव बदलली नाहीस ना म्हणून ती शिक्षा. खा. आठवतोय ना तुला? जेवणात तिखट आणि मीठ घालून मी जेवणाची चव बदलली होती. तशी तू चव का नाही बदललीस? अगं दिगुन, पहिल्याच खासात तुझ्या हाताची चव ओळखली म्हणून ही शिक्षा. कळलं? खा. पटापट खा. लगेच खा. सगळा शिरा खाऊ नकोस हा. थोडा उष्टवलेला शिरा राहू दे माणिकसाठी. नवऱ्याचं उष्ट खाणं हा बायकोचा हक्कच असतो. त्यामुळे नवरा बायकोचं प्रेम अधिकच वाढतं. अगे, हसतेस काय? शिक्षा दिली आहे म्हणून निर्लज्जपणे हसतीयेस? सासूबाई, मला ना ही शिक्षा वाटतच नाही हो. उलट माझं सौभाग्य. एकतर अन्नपूर्णा देवीचा नैवेद्य माझ्या हातून झाला. ही तिचीच इच्छा म्हणायची. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आहोंचं उष्ट मी खाल्लं. माणिकताईने नाही, माझं भाग्यच आहे. सोड ती ताटली. दिगूचं उष्ट तू खायचं नाहीस. तो तुला अधिकार नाही. सोड ती ताटली. नाही सासूबाई, माझ्या आहोंचं उष्ट आहे, मीच खाणार. नाही, हे उष्ट तू खायचं नाही. ताटली माझ्याकडे दे. ताटली माझ्याकडे दे. ताटली. सोड. सोड.
बाबाजी महाराज महाराज बाबाजी महाराज बाबाजी महाराज वाचवा मला वाचवा. ए काय ग मनोरमे, हा? काय अशी बोंबलत कोकलत रडत भेकत येतेस माझ्याकडं नेहमी? काय झालं आता? अहो ती सकू खूप भयानक आहे हो. बाबाजी महाराज तुम्ही काढून घेतलेली विद्या तिने परत स्वतःकडे तर घेतली नाहीये ना? सांगा ना बाबाजी महाराज. हो नाहीतर एवढी सर्वसामान्य मुलगी अशी कशी वागू शकते? बाबाजी महाराज वाचवा मला. महाराज वाचवा. महाराज अहो चुलीतल्या निखारात हात घालून तिनं शिरा बाहेर काढला. मी तिला म्हटलं हा शिरा खा, तर राखे सकट आनंदानं तो शिरा खाल्ला. अहो मी काठीने मारलं तिला तरी तिला लागत नव्हतं. बाबाजी महाराज अशी कशी वागू शकते ती? बाबाजी महाराज असं कसं करू शकते ती? मला तिच्यापासून काही धोका तर नाही आहे ना महाराज? अरे आम्ही काय खपलोय का समाधी घेतली आम्ही? हा? तुला त्या सकूपासून घाबरण्याचं काही काम नाहीये. कशाला घाबरते? या सकूला काय करायचे ते करू दे ना, पण तू कशाला अडकते त्याच्यात? तुला तुझं काम आहे ते विसरलीस का? आपलं मुख्य काम आहे ते बाहेर बाहेर जा. तुझं मुख्य काम काय मनोरमे? विसरलेस का? हा? गुप्तधन, कागद, त्याचं काय पुढं? अगं त्यासाठी त्या सकुला जित्ती ठेवली की नाही आपण? मग हे बघ मनोरमे, कोणत्याही परिस्थितीत गुप्तधन हातातून जाता कामा नये. अहो पण बाडातले पुढचे कागद तिच्याकडनं मिळायला तर हवेत ना? लय गोंधळ उडालाय. आज गोंधळ आहे ना तुझ्या घरी? हो त्याचं काय? घेच ना आम्ही संधी. आज ती सकूकडून वधवूनच घेतो ते कागद कुठं आहेत ते. असं तिचं माग चिमटीत धरतो का बराबर तोंड उघडल ते. तू अजिबात काळजी करू नको मनोरमे. जा तू, जा घरला. ए आणि आता असत जा, बोंबलत रडत बेकत जाऊ नको. असत जा जा. राखेतला शिरा खाऊन स्वतःला लय मोठी शानी समजायला लागलीस काय ग सखो? आज तुझा समदा माज म्या उतरवणार. तिकडं देवीचा गोंधळ आणि इकडं मठात माझा गोंधळ.